नमस्कार. आपल्याला व आपल्या कुटुंबियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर दीपावली ही चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसांना मानली जाते. या 3 दिवसांनाच दीपावली असे म्हणले जाते. दीपावलीमध्ये मुख्य दिवस असतो तो म्हणजे कृष्ण चतुर्दशी, ज्या दिवशी नरक चतुर्दशी आपलं संबोधलं जातं याला, आणि या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं. खरं तर अभ्यंगस्नानामध्ये शरीराला महत्त्व द्या व आरोग्याची काळजी घ्या असा संदेश दिला जातो. आपलं आरोग्य जर उत्तम असेल तरच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होती. असं म्हणलं आहे की दुबळ्या श्रीमंतीपेक्षा हट्टीकट्टी गरिबी बरी. म्हणून नरक चतुर्दशीचा दिवस हा एक सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे की ज्यावेळी तुम्हाला अभ्यंगस्नान केलं जातं, तुमचं औक्षण केलं जातं आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या. शरद ऋतू आहे आणि त्वचेची काळजी घ्या इत्यादी गोष्टी त्या दिवशी सांगितल्या जातात. नरक चतुर्दशी पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञतेसाठी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी या दोन्ही दिवशी यमदीपदान व अनुक्रमे यमतर्पण केलं जातं. यमदीपदान हे यमासाठी प्रार्थना केली जाते आणि यामध्येही हाच संदेश दिला जातो की अकाल मृत्यू येऊ नये किंवा रोग निवारण व्हावं यासाठी यमदीपदान केलं जातं. म्हणजे लक्ष्मी प्राप्तीपूर्वी तुमचं आरोग्य उत्तम राहावं हा दीपावलीचा मुख्य संदेश आहे. आता ज्या दिवशी नरक चतुर्दशी असते त्या दिवशी यमतर्पण केलं जातं आणि यमतर्पणामध्ये पितृतर्पणासारखाच भाग असतो आणि यासाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि हिंदू सनातन धर्मामध्ये कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्दशी आणि यमतर्पण या सगळ्यातून आपल्याला काय बोध होतो, तर आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे लक्ष्मी मातेसाठी ते सहकुटुंब आनंदानं, आरोग्यपूर्ण आणि समाधानी वृत्तीनं प्राप्त करायचं आहे. ही कोणा एकट्याचा सण नाही आहे, सगळ्या कुटुंबाचा सण आहे. आणि त्यामुळं ज्या दिवशी स्त्रिया आपल्याला औक्षण करतात नरक चतुर्दशी दिवशी स्नानानंतर, त्यावेळी त्यांना काही गिफ्ट किंवा भेटवस्तू दिल्या जातात. या निमित्तानं स्त्रिया संतुष्ट होतात. पुरुषांना अभ्यंगस्नान घातलं जातं, पुरुषही संतुष्ट असतात. लहान मुलांना मिठाई, भेटवस्तू, फटाके यामुळे तेही आनंदी असतात. आणि हा सण हा आनंदाचा सण म्हणून मानला गेलेला आहे. कारण लक्ष्मीचे श्रीसूक्तामध्ये जे 2 पुत्र सांगितलेत त्यापैकी एका पुत्राचं नाव आनंद आहे. तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे, सोनं नाणं नाही आहे, तर आनंद पण आहे. लक्ष्मी प्राप्ती करणं यामध्ये लक्ष्मी प्राप्ती हे साधन आहे, साध्य हा आनंद आहे. तुमच्याकडे लक्ष्मी आली, पैसा आले, बँक बॅलन्स आले, म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर मार्केटमध्ये खूप पैसे आहेत, पण आनंद नाही जीवनामध्ये, तर ती लक्ष्मी नाही आहे. त्यामुळे श्रीसूक्तामध्ये वर्णन करताना असं सांगितलं आहे की हे जातवेदो अग्निदेवा, आणि अग्नीला आव्हान केलं की माझ्याकडं अशी लक्ष्मी पाठव की जी भुकेनं व्याकुळ नसेल, तहानलेली नसेल, जी तृप्त असेल, अशाच लोकांकडं लक्ष्मी येते. आणि मग तृप्तता म्हणजे समाधान, पैसा किती येतो आपल्याकडे यानंतर समाधानी असणं, पर्याप्त जे आहे त्याचे परमेश्वराला आभार मानणं, याचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एकतर महत्त्वाचं म्हणजे आनंदी असणं गरजेचं आहे, समाधानी असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबरीनं स्वच्छताही सांगितली. अलक्ष्मी निस्सारण. अलक्ष्मी निस्सारण म्हणजे व्यसन किंवा पैसा आल्यानंतर जो आपल्याला मद येतो तो, आळस, ह्या सगळ्या गोष्टींचं निस्सारण करायचं म्हणजे त्या टाकून द्यायच्या आहेत. आणि काय प्राप्त करायचे आहेत, तर जे प्राप्त करायचे ते कष्टाने प्राप्त करायचं आहे, मेहनतीनं प्राप्त करायचं आहे. त्यासाठी आरोग्य महत्त्वाचं आहे, आनंद महत्त्वाचा आहे, पैसाही महत्त्वाचा आहे, पण आनंद उपभोगण्यासाठी पैसा आहे हे या सणातून सांगितलेलं आहे. मग लक्ष्मीपूजन कसं करावं, तर दिवसभर खरं तर शास्त्रामध्ये उपवास करायला सांगितलेलं आहे. दिवसभर उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे. आणि मी मगाशी ज्याप्रमाणे वर्णन केलं की श्रीसूक्तामध्ये अग्निदेवाला प्रार्थना केली आहे की हे जातवेदो अग्निदेवा माझ्याकडं अशी लक्ष्मी पाठव. म्हणजे अग्नी हा मनुष्य आणि लक्ष्मीमधलं माध्यम आहे. आणि म्हणून दीपावलीमध्ये अनेक दीपांची आरास केली जाते, दीपावली आपण म्हणतो. या दिव्यांना प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी यज्ञ करतात, लक्ष्मी कुबेर याग करतात, लक्ष्मीचं हवन केलं जातं आणि या अग्नीला सांगितलं जातं की तू आमच्या शरीरामधला जो अग्नी आहे तोही चांगला प्रदीप्त ठेव, आरोग्य चांगलं ठेव आणि आम्हाला धनधान्य समृद्धी पण दे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6 नंतर
लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. 9 वाजेपर्यंत आपण हे लक्ष्मीचं पूजन करू शकतो. याच्यामध्ये लाह्या ह्या भर्जित कर्माचा प्रतीक दाखवलेलं आहे. जे आपण कर्म केलेलं आहे त्या कर्माचा लोप कशा प्रकारे होतो ह्याचं सिम्बॉलिक प्रेझेंटेशन या लाह्या असतात. या लाह्यांनी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. याच्यामध्ये काही चलनी नाणं, कुबेराचं विशेष महत्त्व आहे या दिवशी. अख्ख्या वर्षामध्ये कुबेराचं पूजन फक्त लक्ष्मीपूजना दिवशी केलं जातं. आणि ऋण कमी व्हावं, अलक्ष्मी निस्सारण होऊन आम्हाला चांगल्या प्रकारची लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी खरं तर लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या आधी 2 ते 3 दिवस सवत्स धेनू म्हणजे गाई वस्त्राचं पूजन केलं जातं. यामध्ये गाईकडून आपल्याला ऑर्गॅनिक खत तर मिळतंच, त्याबरोबरीनं गाय आणि वासरू हे वात्सलतेचं प्रतीक आहे, प्रजोत्पादनाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगला संदेश दिला झालेला आहे की गाईच्या दुधामुळे, तुपामुळे अनेक रोग बरे होतात. तर गाईचं पालन करा, देशी गाई पाळा आणि आपल्या लेकरांसहित, मुलाबाळांसहित हा सण साजरा करा. लक्ष्मीपूजन करत असताना लक्ष्मीला आवडणारा सगळ्यात चांगला पदार्थ कुठला असेल तर तुमच्यामधलं प्रेम, अनकंडिशनल लव, आनंद, हॅप्पीनेस आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ही कृतज्ञता तुम्ही परमेश्वराकडं व्यक्त करा. आपल्या पितरांचे, ॲन्सेस्टरचे आभार माना की तुम्ही आम्हाला जन्म दिला. आणि त्याचबरोबरीनं लक्ष्मीपूजनामध्ये देवीला सर्वात आवडणारी खीर असती, ती खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा. फळांचं तर नैवेद्य दाखवायलाच सांगितलं आहे, कारण आपण फळ अर्पण केल्याशिवाय कुठलीही देवता आपल्याला फळ देत नाही. तेव्हा कुठल्याही पूजेमध्ये फलं हे मग श्रीफल असू दे, सफरचंद असू दे, केळ असू दे, खारीक, सुपारी असू दे, पण फळ हे अर्पण करणंच आहे. त्याचबरोबरीनं लक्ष्मीपूजनाला तांदळाची खीर जर बनवली केशरयुक्त तर अजून लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबरीनं लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला वहीपूजन करायला सांगितलं आहे. यामध्ये काय संदेश आहे तर तुमचे अकाउंट्स हे व्यवस्थित ठेवा. नफा, तोटा, हिशोब हा योग्य पद्धतीनं बघा. सर्वांची देणी जी आहेत ती व्यवस्थित द्या. म्हणून दीपावलीला बोनस देतो आपण. जे लोकांचं पेंडिंग आहेत, जे आपण ड्यूज आहेत ते सगळे पूर्ण करा आणि मग दीपावली साजरी करा. हा त्याच्यामागचा भूमिका आहे, हा त्याच्यामागचा संदेश आहे. दीपावली साजरी करत असताना खरं तर प्रतिपदेला वहीपूजन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज ही जोडून येते. त्यामध्ये आपल्याला भाऊ आणि बहिणीचं नातं हे वृद्धिंगत करण्यासाठी हा सण हा प्रेमाचा सण खरं तर मानला गेलेला आहे. यामध्ये लक्ष्मीपूजनाला आपण खूप महत्त्व देत असतो. लक्ष्मीपूजन आपल्या घरात करत असताना घर जेवढं आपल्याला सुशोभित करता येईल, स्वच्छ करता येईल आणि घरातील सगळे मेंबर्स आनंदित कसे राहतील, समाधानी कसे राहतील आणि त्यांचं जीवन आरोग्यदायी कसं होईल यासाठी प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना दीपावलीच्या या निमित्तानं खूप शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्याला सर्व आरोग्यमय, आनंदमयी आणि परिपूर्ण जावो अशी लक्ष्मी माते चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभ दीपावली.